नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे. तर मी तुम्हाला आज 4 टक्सचे ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते सांगते. तर मी ही ऑलरेडी अगोदरच बॅक साईड काढलेली आहे. तर हे बघा, ही अशीची अशी ठेवलेली आहे. याची उंची आहे 13 + 1 14. तर मी ह्याचा चौकोन असाच्या असा काढून घेते. फक्त हे गळ्या रुंदीचं मार्किंग करून घ्यायचं आणि हा चौकोन कट करून घ्यायचा. हा चौकोन मी बॅक साईडचा असाच्या असा काढून घेतलेला आहे. तर आपल्याला ह्याच्यावरती फ्रंटचं माप काढायचं. तर आपली शोल्डर किती होती? 5.5 आणि गळा रुंदी 2.25. आपला गळा आहे, पुढचा गळा आहे 6. हा 6 घेतला. गळा रुंदी खालची पण 2.25च घ्यायची. गळ्याचा चौकोन केला आणि हा पुढचा गळा असा गोल कोणताही करू शकता तुम्ही. मी पान गळा करते पुढचा. तर हे आपला झाला गळा आणि हा झाला मुंडा. मुंडा आपण बॅक साईडचा घेतल्यामुळं तो चौकोन परत करायचा. तर हे 5.5 मुंडा आणि हे फ्रंटचं असल्यामुळे 1 इंच, इथं 1.5 इंच आणि हा मुंड्याचा शेप. तर आपण आता टक्सची मापं टाकूया. तर त्याच्यासाठी इथं बंद बाजूवरती 2 इंच घ्यायचं आणि या साईडला 1.5 इंच घ्यायचं आणि असा हा शोपट्टीचा शेप द्यायचा. तर हा शेप आपण कट करून घेऊया. हा कट करून घेतल्यानंतर ह्या बंद बाजूपासून 4 इंचावरती मार्किंग करायचं आणि उंचीला हा मेन टक्स 2.5 इंच घ्यायचा आणि रुंदीला 1/2 इंच. हा अर्धा इंचाचा टक्स झाला. तर या टक्सवरून बाकीचे 3 टक्स आपल्याला काढायचे. तर असे हे 1.5 इंचावरती हे मार्किंग करायचं. इथं हा 1.5 इंचाचा इकडचा टक्स झाला आणि इथून 1.5 इंच इकडचा टक्स झाला आणि या टक्सपासून इकडं सरळ 1.5 इंच. तर असे हे 3 टक्स झाले. तर तुम्हाला मी अजून एक आयडिया सांगते. आपल्याला हा जर गोल जमत नसेल तर आपली ही बांगडी अशी ठेवायची. अशी बांगडी ठेवल्यानंतर याचा गोल काढून घ्यायचा
हे बघा, हा गोल काढल्यानंतर हे बरोबर आपले टक्स आले. हे इथून इकडचा टक्स, इथून इकडचा आणि इकडून सरळ हा इकडचा. तर असे हे 4 टक्स आपले निघाले. ज्याला जमत नाही त्याने असं बांगडी ठेवून केलं तरी चालतं. तर असे हे 4 टक्स झाले. तर ह्याला खाली ही आपली जी निघालेली शोपट्टी आहे ही नाही वापरायची, तर आपल्याला वेगळी काढायची असते. 3.5 अडीचची पट्टी वेगळी काढायची. तर हा आपल्याला हा मेन टक्स ह्याचा सेंटर पॉईंट काढायचा आणि हा इकडचा. इकडचा एक सेंटर पॉईंट. माझा घसा थोडासा खराब झालेला आहे, सॉरी, समजून घ्या. हा मुंड्याचा शेप. हा मुंड्याचा शेप झाला आणि हा गळा. तर हे बघा आपला हा पुढचा गळा. आणि हे आपले पुढचे 2 भाग हे कट करायचं. तर हे झाले 4 टक्सचं मार्किंग. तर आपण शोपट्टी वेगळी घ्यायची आहे. तर शोपट्टीसाठी हे असा सिंगल पेपर घ्यायचा आणि सिंगल पेपरवरती या साईडला 3.5 इंच आणि असं आपली कंबर किती होती 32, तर 32चा चौथा 8 प्लस 1.5 इंच, 8, 9 आणि 9.5, तर 9.5 इंच असं घ्यायचं. कमरेचा चौथा प्लस 1.5 इंच. तर आपलं हे जिथं 1.5 इंच आलेलं आहे तिथं इकडं 3.5 घेतलं, इकडं 2.5 आणि हा शोपट्टीचा असा आकार द्यायचा. तर आपण हे कट करून, एकदम सोपी आहे शोपट्टी. हे 4 टक्सचं हे टक्स कसे घ्यायचे, कसा शिवायचा, हुकलूकची पट्टी कशी लावायची त्याचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ऑलरेडी. तर बघा ही शोपट्टी अशी आहे. मी एकच काढलेली आहे कारण आपल्याला कपड्यामध्ये डबल घेतल्यावर ह्या 2 इंची निघते. तर आता प्रश्न राहिला बाहीचा. तर बाही आपल्याला याला कोणतीही लावू शकतो. मेगा बाही लावू शकतो, फुग्याची बाही लावू शकतो, बाहुबलीची लावू शकतो किंवा आपली रेग्युलर साधी बाही ती पण लावू शकतो. तर बाहीचे मी सगळ्या प्रकारचे बाही व्हिडिओ टाकलेले आहेत, ते जाऊन बघा. फक्त आपल्याला तो मोठा फुगा असतो त्याची फक्त बाही राहिलेली आहे. तर आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकूया आपण. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.